यावर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केलं जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अग्निश महिन्याच्या अमावस्येला संपते। असेही पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात। असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळते। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते करत असतो। पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात। काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागतं, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आपल्या पितृपक्षा संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाही। अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही पितृपक्षामध्ये देऊ नये हे 99% लोकांना माहिती नाही। जर आपण कळत न कळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते, आपल्या घराला पितृदोष लागतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराच्या कुटुंबाची, मुलांची कधीच प्रगती होत नाही। आणि म्हणून आपल्याला कधीही काहीही झाले तरीही या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणाला द्यायच्या नाही। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत, तसे पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार असून त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला पुढे बघितल्यानंतर थोडासाही जरी आवडत असेल ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा। सोबत आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवासारखं मानलं जातं आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते। जर पूर्वज नाराज असेल तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते। त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकटे, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे। परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्योदयाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे स्मरण करावे, ध्यान करावे। जर आई वडील ह्यात नसतील किंवा दोघांपैकी एक ह्यात नसेल म्हणजे जिवंत नसेल किंवा तो मरण पावला असेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे। हे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहे। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात। म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे ती गाईला खाऊ घाला। असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो। शास्त्रामध्ये असंही म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली श्रद्धा कर्माचे पूर्ण फळ मिळत असते आणि पितृ जे आहे ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते ती तर पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात कोणत्याही दिशेकडून पृथ्वीवरील व त्यांच्या नातेवाईकडे येत असतात। ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते। पितृपक्षामध्ये मांसाहार, मद्यपान हे आवर्जून टाळावे। यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, जसे की नवीन घर खरेदी करू नये, नवीन जमीन खरेदी करू नये, नवीन वाहन खरेदी करू नये किंवा काही कपडे वगैरे, दागिने वगैरे असेल तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये चुकून सुद्धा खरेदी करू नये। बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भावही खूप कमी होतात आणि अशा वेळेला आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे। मित्रांनो बघा, जर पितृपक्षात घर,
आणि जमीन खरेदी करू नये असं म्हटले आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील, कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंद होणार आहे. त्यांच्यामुळे मला असं वाटत नाही की या गोष्टी दिवसामध्ये खरेदी आपण करू नये, कारण आपल्या मुलांची प्रगती पाहून कुठलेही आई वडील हे आनंदित होत असतात. पितृपक्षात पितृ हे पृथ्वीवर म्हणजे आपल्या प्रत्येक घरी आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या समोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या हे जास्त आनंदाचं राहील. मला तर असं वाटतं ते आनंदी असल्यावर आपली प्रगतीही कमी होईल, कारण कमी होणार नाही, कारण ते आपण आनंदी असल्यावर आपली प्रगतीही जास्तच होणार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, मी सांगत आहे. तसेच जर इतर जे धार्मिक कार्य शुभ कार्य आहे मात्र या दिवसात अजिबात करू नये या गोष्टी सुद्धा मी सुद्धा हो म्हणतोय. पण लक्षात ठेवा, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे, राग करू नये. तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपण मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत. कांदा लसूण यांचा वापर सुद्धा करू नये. जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूणचे सेवन केले तर आपला राग जो आहे तो वाढत असतो, आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही, आपल्या हातातून काहीतरी चुका होत असतात. म्हणून त्यांना असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा किंवा लसूण पूर्णपणे वर्ज ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान असो, जे देव आहे तिथे भेट देणे आवर्जून टाळावे. तसेच घराची दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येतात. मग त्या मुंग्या असो किंवा इतर कुठलेही किडे असो तर ते त्यांच्या रूपामध्ये येत असतात, आणि जेव्हा आपल्या घराचे काम करत असतो तेव्हा आपल्या हातातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू असतात ना ते मरण पावतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती अजिबात करू नये असे म्हटले जाते. यामुळे आपले पूर्वज नाराज देखील होऊ शकतात, कारण ते कुठल्या ना कुठल्या रूपात येतात आणि घर बांधताना किडे जीवजंतू मरण पावले जातात. हे साहजिक आहे. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृलोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बरोबरीचा असतो, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगवेगळी मानली जाते. आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असं स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात, विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही. या ग्रंथांनी केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले, तर तेथे कालखंडाचा सुद्धा तपशील उल्लेख देखील केला गेलेला आहे. गरुड पुराण आणि वास्तुशास्त्रानुसार देवमानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगवेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवाच्या एका दिवसासारखे आहेत, आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा एक महिना पृथ्वीच्या 30 वर्षा इतका आहे, आणि पितृलोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांनी इतके आहेत. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचे न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येते, आणि जेव्हा येत असते आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्रद्धा, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पूर्वज हे आपल्या भरभरून आशीर्वाद देतात. सोबत म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे ते केले जातं. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तिथीनुसार श्राद्ध करतो त्याच्या घरात कधीही सुखाची कमी होत नाही. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळेला आपल्या पूर्वजांबद्दल काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात, आणि म्हणून आपण काही ना काही कारणावरनं त्यांना काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतीही वाईट गोष्ट जे आहे तर ते अजिबात बोलू नये. तसेच या पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कांदा, लसूण, मांसाहार इत्यादी गोष्टींचे सेवन अजिबात करू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्या आणि पूर्वजांचा अपमान चुकून सुद्धा करू नये. त्याबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडदान, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादीचे धार्मिक विधी सुद्धा करू नये. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात. लक्षात ठेवा, पितृपक्षासाठी ज्या गोष्टी अशुभ मानल्या जातात त्या टाळलेल्याच बऱ्या असतात. मित्रांनो, या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडे खरेदी करू नका, कारण आपण झाडे खरेदी केली तर धनहानी होऊ शकतो. आणि जे झाडू आहे ते सुद्धा खरेदी करू नका. झाडू जर खरेदी कराल तर माता लक्ष्मी नष्ट होते, आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते, घरात गरिबी आणि दारिद्र्यता येत असते. आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकून सुद्धा झाडूची खरेदी अजिबात करू नये. त्याबरोबर पितृपक्षामध्ये चुकून सुद्धा मोहरीचे तेल जे आहे ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते, आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचे तेल खरेदी केले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती पडत
मिळत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी होऊ शकतात. पितृपक्षामध्ये शिळ अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साज, सातू, जिरे, मुळी त्याबरोबर काळं मीठ, काकडी, दूध, भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळावे. याबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाही. ती व्यक्ती तुमच्यावर कितीही जवळची असो, कितीही तुमची जवळची व्यक्ती असो, या व्यक्तीला या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाही. त्यामुळे घरात सर्वात पहिले आणि महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि ह्या असणे म्हणजे ते नक्की गोष्टी करा तुम्ही. हे बघा, उसने पैसे तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे तुम्ही सुद्धा घ्यायचे नाही किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये द्यायचं नाही आहे. जर आपल्याला पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली तर पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही साथ सोडून जाते. घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते, धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्याला सामोरे जावे लागत असते. म्हणून पितृपक्षामध्ये चुकून सुद्धा तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा. कुशा हे गवत असतं जे पितृपक्षात वापरलं जातं. कुशा हे महत्त्वाचं आणि सर्वांनाच माहिती आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळेला कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो. कुशा शिवाय पूर्वजांना म्हणजे पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. पण मित्रांनो, हे आपल्या जर एखाद्याकडे नाही तर ते अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकून सुद्धा कोणाला द्यायची नाही. कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते ती आपल्या शेजारची असते, ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती कुणालाही देऊ नका. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ गोष्ट मानली जाते. पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुपटीने फळ प्राप्त होते. परंतु दान करताना आपल्या पैशासोबत तांदळाचा दान सुद्धा करायचं नाही आहे. तांदूळ जे आहे तर ते चुकून सुद्धा कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाचे आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या दिवसात 15 दिवसामध्ये कोणालाही तांदूळ चुकून सुद्धा द्यायचे नाही आहे. मित्रांनो, त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्हाला आवर्जून लावा. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेला अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील अंधार सुद्धा जो आहे तो दूर होण्यास सुरुवात होतो. आपल्या आयुष्यात जे काही संकटे, अडचणी, अडथळे आहेत तर त्या दूर होत असतात. म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. मित्रांनो, ज्या प्रकारे आपापल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसे पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि हे म्हणूनच आपल्या ठिकाणी जो दिवा आहे तर तो लावला जातो. महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी रोज अशी शेअर करत असतो. त्यामुळे मित्रांनो, अशीच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन माहिती जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण लाईक करणंही फ्री राहते पण आम्हाला ते खूप मोठी प्रेरणा देते. सोबतच जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.